हाय सगळ्यांना, स्वागत आहे सगळ्यांचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये। तर आज संडे स्पेशल पहा मी काय काय केलं आहे। तर इथे मी मोमोज करायला घेतले आहे। मोमोज मी वेजच केले आहेत, पाहू शकता। आम्हाला काय ते मोमोज बनवता येत नव्हते, त्याची ती डिझाईन वगैरे काय ते जमत नव्हतं। मोदकासारखं केलं तर ते काय पटत नव्हतं। मग हे त्याचं सारण केलेलं आहे आणि मग म्हटलं चला बघूया, जसं जमल तसं तसं करूया। घड्या घालून घालून बघा अशा प्रकारे मी मोमोज तयार केले, मी लाटले आणि माझ्या मुलीने ते भरून दिले। थोडेफार मी सुद्धा तिला तसे डिझाईन करू लागले, पण तिला काय माझी डिझाईन पटली नाही, काही वाकडे तिकडे होत होते। ती म्हणली राहू दे बाई तू, मी माझे करते। म्हणलं बरं ठीक आहे। तर एवढे तयार झाले होते, भरपूर जण होते जेवायला। मग म्हटलं चला अर्धे आपण वाफळायला ठेवूया, म्हणून पाणी आधीच गरम करायला ठेवलं होतं आणि त्याच्यामध्ये मग मोमोजची प्लेट ठेवून दिली। म्हटलं इथं व्यवस्थित आता वाफळू देत मोमोज। आणि त्याच्यासोबत खायला मी टॅमॅटोची चटणीसुद्धा केली होती, ती पण तुम्हाला दाखवते। आणि इथे मी केला आहे चिकनचा पुलाव, पाहू शकता तुम्ही। छान असा सुटसुटीत चिकन पुलाव केला आहे। मोमोज चिकन पुलाव आज काय मस्तच बेत आहे। छान गरम गरम इथे पुलाव झालेला आहे तयार आणि आपले तिकडे आता मोमोज छान आपले वाफळत आहेत। पाहू शकता किती छान झाला आहे भात, वास तर इतका मस्त सुटला आहे। आणि इथे पाहू शकता मी पुन्हा बघायला आले मोमोज आपले वाफळलेत का व्यवस्थित। आणि आता हे इडलीचं भांडं मी घेतलं होतं 1200 रुपयाचं, पण त्याचं जे वरचं धरायचं असतं ना, ते घासताना तुटून गेलं ते, आणि त्याला बसवते पण ते काय बसानाच। मग ते असं मग रुमालाने धरावं लागतं। आणि इथे पाहू शकता तुम्ही मोमोजबरोबर खाण्याची चटणी बनवली आहे मी, आणि खूप छान चटणीला चव आली होती। आणि कोणाला आता वाफळलेले मोमोज खायचे होते गरम गरम, तर कोणाला तळलेले खायचे होते। तर म्हटलं चला ठीक आहे, अर्धे इथं वाफळलेले तसेच ठेवले होते, ज्यांना खायचे ते खातील म्हटलं, आणि ज्यांना फ्राय केलेले खायचेत त्यांच्यासाठी फ्राय केले। आणि ते चिकनला मी सगळं लावून ठेवलं होतं, आणि ते मग मी चिकन फ्राय करायला घेतलं। पाहू शकता किती छान कलर आला आहे आपल्या चिकनला, मस्त कलर दिसतोय आणि खायला पण खूप टेस्टी लागतं। तर पाहू शकता तुम्ही आजचा मेनू कसा वाटला तुम्हाला।